महाराष्ट्रातली जर बोललं गेलं तर महाराष्ट्रातल्या निवडणुका येणाऱ्या 10व्या महिन्यात निवडणुका येणार आहे. जर आपण महाराष्ट्रातल्या सर्वात हाय प्रोफाईल विधानसभाची गोष्ट गेली तर सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्र हा क्षेत्र सर्वात मोठा विधानसभा म्हणून ओळखलं जातं. माजी कॅबिनेट मंत्री सुनील बाबू केदार यांनी या विधानसभेमध्ये 3 वेळा काँग्रेस पक्षाची हॅट्रिक केलेली आहे. पण यावेळेस या निवडणुकीमध्ये सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रातल्या चित्र बदलणार की नाही हे जनता सांगणार. माझ्याबरोबर जिल्हा प्रमुख उत्तम कापसे जी आहे, जे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला गेल्या कितीतरी वर्षांपासून सावनेरला एक मोठ्या वर्चस्वावर घेऊन गेले आहे. माझ्याबरोबर या आज विदर्भ की आवाज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या बरोबर उत्तम कापसे आहे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहे. माझ्याबरोबर आहे भाऊ, स्वागत आहे तुमचं विदर्भ की आवाजमध्ये. सर्वात मोठी भाऊ, जे तुम्ही कितीतरी वर्षापासून काम करून राहिले, या कामाच्या माध्यमातून आपण जे शिवसेना पक्षाला वाढवलं, निवडणुकी येणार आहेत, काय रणभूमी तयारी आहे आपली निवडणुकीमध्ये? या रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये ज्या विधानसभा माझ्याकडे आहे त्याच्याकडे आमचं परिपूर्ण बांधणी झालेली आहे. गटप्रमुखापासून तर BLA पर्यंत, विभाग प्रमुखापासून सगळ्यांच्या काल उद्धव साहेबांनी आमची झूम मीटिंग घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं आहे की तयारीला लागा. जे पक्षप्रमुख आमचे ठरवतील त्या हिशोबाने आमचा मी जिल्हा प्रमुख या नात्याने, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख हे सगळे बसून एकजुटीनं जे आम्हाला पक्षाचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही पक्षासाठी नेहमी तत्परता आहोत आणि सदैव राहणार आहोत. आणि पक्षाच्यासाठी अहोरात्र मेहनत करून आम्ही पक्षाला न्याय देण्याची तयारी आम्ही केली आहे पूर्ण. उत्तम कापसे जी, सावनेर विधानसभा क्षेत्रामध्ये कशा प्रकारची निवडणूक बघताय की उत्तम कापसे हे सावनेर विधानसभा क्षेत्रातले उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार म्हणून दिसतील का? उमेदवारी म्हणून पक्षाने अगर निर्णय घेतला तर मी सक्षम पण आहो. माझं कार्य पण पूर्ण सावनेर विधानसभा पण बघते आणि पक्षातर्फे मी पक्षाला जरूर न्याय देईल ही मी हमखास गॅरंटी घेतो. हा विधानसभा क्षेत्र काँग्रेसच्या कोट्यामध्ये आहे, तर कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तुमच्यासाठी काँग्रेसकडून विनंती करून हा खेचून आणणार का, हे सीट? आम्ही पक्षप्रमुखाला पूर्ण पदाधिकारी मिळून पक्षप्रमुख साहेबांना आम्ही आग्रहाची विनंती करणार आहोत. कार्यकर्त्यांना काय म्हणणार आहे? कार्यकर्ता उत्साहात आहे, त्यांचा जल्लोष त्यांच्या मनामध्ये आहे. तो जल्लोष आपल्याला जरूर अगर तिकीट मिळाली तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या भविष्यात दिसणार आहे. एकीकडे BJP कडून आशिष देशमुख, राजू पोद्दार, मोठे नावे मनोहर कुंभारे, दुसरीकडून काँग्रेसचे सुनील केदार, माजी कॅबिनेट मंत्री, तिसरीकडे उत्तम कापसे आणि चौथीकडे शिंदे गट. तर कुठेतरी असं वाटते की लढाई वर्चस्वाची आणि ताकदीची लढाई होईल. इथे न्यायाची लढाई होणार आहे. मिंदे गटांनी जे महाराष्ट्रावर संकट आणलेलं आहे त्या संकटावर नक्कीच महाराष्ट्राची जनता मात देऊन त्यांना कुठंतरी निस्तानाभूत करणार आहे. ही येणारी वेळ महाराष्ट्राची जनता किंवा रामटेक लोकसभेची जनता दाखवून देणार आहे. ज्या आता सरकारने, महाराष्ट्र सरकारने बऱ्याच योजना घोषित केलेल्या आहेत, तर कुठेतरी जनताला निवडणुकीमध्ये लॉलीपॉप देण्याचं काम करत आहे का, असं नाही वाटत आपल्याला? या भोळ्या जनताला ही सरकार कशी फसवून राहिली आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. कारण आता दिल्लीमध्ये अर्थसंकल्प मांडला गेलेला आहे, तिथे पाहिल्या फक्त खुर्ची बचाव. त्यांच्या खुर्ची बचावासाठी त्यांनी ते अर्थसंकल्प मांडलेला आहे. तुमच्या, आमच्या किंवा जनतेच्या रोजगार मिळला पाहिजे याच्यामध्ये काहीही त्यांनी मांडलेली भूमिका नाही आहे, हे स्पष्ट दिसते आहे. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगतो की सज्ज व्हा. आता तरी कुठंतरी बळी पडा नको आणि आता तरी महाराष्ट्र कुठंतरी बळकट झाला पाहिजे आणि उद्धव साहेबाला मजबूत केलं पाहिजे आणि तुम्ही पण मजबूत झाले पाहिजे. तुम्हाला तुमच्या हाताला रोजगार मिळला पाहिजे, अशी काहीतरी सक्षम भूमिका मी आव्हान देतो की महाराष्ट्राच्या जनतेने घेतली पाहिजे. तिकिटीचा जो विषय आहे हे सर्वश्री पक्षप्रमुख जे ठरवेल त्या हिशोबाने मी माझ्या भूमिका मांडेल आणि माझ्या भूमिकेला समोर घेऊन जाईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा जो पक्ष आहे त्या पक्षाची भूमिका पूर्ण जनता, आमचे उद्धव साहेब कसे मांडतात हे पूर्ण जनता बघते.
त्याचप्रमाणे आम्हाला जे मार्गदर्शन मिळतं त्याचप्रमाणे आम्ही चालतो. त्याच मार्गावर चालून आमचे पक्ष शिवसैनिक समोर नेण्याचं कर्तव्य आम्ही महाराष्ट्राला करणार आहोत. बहुत धन्यवाद. आपण जे आमच्या विदर्भ की आवाज या चॅनलला आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांनो, हे होते जिल्हा प्रमुख उत्तम कापसे, ज्यांनी सरळ सरळ सांगितलं की पक्षाने अगर मला आशीर्वाद दिला, पक्षाने मला आदेश दिला तर जरूर सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये मी यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेना पक्षाचा झेंडा उंचा करीन आणि या क्षेत्रामध्ये माझी जे ओळख, माझे जे कामाचा परिचय आणि मी लहान च्या कार्यकर्त्यापासून आज मी प्रत्येक कार्यकर्त्याला घेऊन चालण्याचा हा एक मोठा धाडस केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मला त्या आपल्या पक्षप्रमुखांनी अगर मला आदेश दिला तर जरूर मी या विधानसभामध्ये लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. आणि उत्तम कापसेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की आता निवडणुकी आलेली आहे, कंबर कसून घ्या आणि निवडणुकीला लागा, कारण यावेळेस महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षाची म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातला सर्वात मोठा पक्ष निवडून जास्तीत जास्त आमदार येतील असं उत्तम कापसे साहेबांनी आमच्या विदर्भ की आवाज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला थेट सांगितलं. तोपर्यंत बघत राहा आपण विदर्भ की आवाज, सच की हकीकत. मुख्य संपादक शैलेश ढोरे, कॅमेरा पर्सन सिद्धार्थ गेडाम बरोबर सावनेर.